थोडं मागे एक मिनिट तपोवन वाचवा तपोवन वाचवा तपोवन वाचवा तपोवन वाचवा. अरे या बीजेपी वाल्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. अरे या बीजेपी वाल्यांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. तपोवनाच्या हक्काचं झाडे वाचवा. तर या क्षणी जी लोक इकडे आहेत तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी. माझा निसर्ग आहे, मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही. कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला देवही नाही. निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भाग आहोत. त्यांनी आपल्याला जन्माला घातलंय, आपण त्याला सांभाळूया. नका करू. हात जोडून विनंती आहे, जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल म्हणजे हात जोडून विनंती आहे, ही आत्महत्या आहे, नका करू द्या. काही आत्महत्या नका करू. आपण आत्महत्या करतो असं मला वाटतं. कुंभमेळ्यासाठी आहे ते राहू दे ना. आणि भरपूर आहे, भरपूर जागा आहेत, भरपूर पर्याय आहेत आणि आहेत पर्याय आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे. ते हा पर्याय शोधू शकतं, तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा. हात जोडून विनंती आहे सगळ्यांकडून, प्लीज हा निर्णय बदला. हे तपोवन आहे, काय कळत नाही मला, पण हात जोडून विनंती आहे, नका करू. आपण बघितलं मी तर जास्त मला बोलताही येत नाही, त्यामुळे मी सल्ला काय देणार. मी फक्त विनंती करतो कळकळीने अगदी मनापासून, हा निर्णय नका घेऊ. झाडं जगू देत, निसर्ग जगू दे, पुढची पिढी जगू दे. मागे काही मला शक्य झालं आणि संधी मिळेल तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे. पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा इतर तुम्ही दुवा आहात आमच्यामधले. म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात तो एक मीडियोकर असतात ना, ज्याचं कनेक्शन होऊन देतं माणसाचं आणि देवाशी. तर तुम्ही तसे मीडियोकर आहात, साधू आहात आमच्यासाठी. तर माझ्याकडून तुमच्यातर्फे विनंती करतो, पुन्हा पुन्हा ते सांगतो, हा निर्णय नका घेऊ, बदला.